मी सुवर्णा जोशी। तोतके वादळाचा फटका मुंबई आणि उपनगराला बसलाय। तुफान पाऊस झाल्याने ठिकठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत, तर काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत। त्यामुळे मुंबई आणि परिसरातील जनजीवन विस्कळीत झालंय। सकाळपासूनच ते अगदी दिवसभरात मुंबईमध्ये काय काय परिस्थिती, मुंबईच्या उपनगरांमध्ये काय काय परिस्थिती होती याचा आढावा घेऊयात तोतकेचा तडाखा या खास बुलेटिनमधून। बुलेटिनची सुरुवातच मुंबईकरांकरता सगळ्यात मोठ्या बातमीने करतो आहोत। मुंबईमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। ताशी 120 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। हवामान खात्याने हा इशारा दिलाय। दुपारी 2 पर्यंत वाऱ्याचा वेग हा 114 किलोमीटर प्रति तास असा होता आणि आता 120 किलोमीटर प्रति तास असं वारं वाहू शकतं। त्यामुळे पुढचे 2-3 तास अत्यंत क्रुशियल आहे असं म्हणायला हवं, म्हणजे सतर्क राहण्याची ही वेळ आहे। जर गरज असेल तरच घराबाहेर पडा, मुंबईकरांकरता हा इशारा आहे। मुंबईमध्ये पुढचे 1-2 तास अतिमुसळधार पाऊस पडू शकतो। काही सखल भागांमध्ये जास्त पाणी साठू शकतं। आता सुद्धा काही भागांमध्ये पाणी साचलेलं आहे, पण पुढच्या 1-2 तासामध्ये जर अतिमुसळधार आणि सलग पाऊस पडला तर मात्र काही काळासाठी परिस्थिती बिकट होऊ शकते। त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या संपर्कात आहेत। प्रफुल्ल, पुढचे 1-2 तास सलग अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा देण्यात आलेला आहे, आपण काय सांगाल? सुवर्णा, आताच मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस जो आहे तो आपण पाहू शकतो की ज्या पद्धतीनं वारे मुंबईमध्ये वाहत आहेत। आता मी गेटवेचा हा संपूर्ण परिसर आहे। या परिसरामध्ये अति वेगवान वारे जे आहेत ते व्हायला सुरुवात झालेली आहे। आपण समुद्र पाहू शकतो की गेटवेला जवळपास आपण समुद्राची जी हाईट आहे आपण मुख्य रस्त्याची ती साधारणतः 20 ते 25 मीटर या ठिकाणी आहे। असं असताना देखील समुद्राच्या लाटा ज्या आहेत त्या इतक्या उंच भागावर या ठिकाणी आढळताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि वाऱ्याचा वेग जर आपण या चित्रामध्ये जर बघत असेल तर वाऱ्याचा वेग अतिशय प्रचंड आणि त्यामुळे ज्या समुद्राच्या लाटा आहेत त्या किनाऱ्यावर येऊन थडकताना आपल्याला दिसत आहेत। आणखी हवामान विभागाने या ठिकाणी अंदाज व्यक्त केला आहे की साधारणतः 100 ते 120 मीटर 120 तासी वेगाने वारे जे आहेत ते या ठिकाणी मुंबईमध्ये काही वेळात वाहण्याची शक्यता आहे। आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण आता हा गेटवेचा समुद्र किनारा आहे, जे उधाण आपण पाहतोय अतिशय भयावह असं उधाण जे आहे ते समुद्राला आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। या अशा स्वरूपाच्या लाटा ज्या आहेत त्या उसळताना आपल्याला संपूर्ण या भागामध्ये पाहायला मिळतात। आणि वाऱ्याचा वेग आणि त्याचबरोबर पावसाचा जरी वेग कमी असला तरी वाऱ्याचा वेग मात्र अतिशय प्रचंड जो आहे तो आपल्याला या भागात पाहायला मिळतोय। सुवर्णा, नक्की जर झाडांचा आढावा घेतला, म्हणजे तुझ्या दृश्यांमधून जी झाडं दिसत आहेत ती झाडं तर अक्षरशः आता जमिनीला टेकतील की काय, वाकडी होऊन इतका वारा वाहतो आहे। तुझ्या आजूबाजूला वाऱ्याची परिस्थिती तुला काय जाणवते आहे? तुला सुद्धा बोलताना कारण अडथळे येत आहेत, अडचण येते असं दिसून येत आहे। आणि पुन्हा एकदा समुद्राची दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवशील का? सुवर्णा, मी आता ज्या सुरक्षित इमारतीच्या बाजूला या ठिकाणी उभा आहे, पण जर मी तुला व्हिज्युअल्स या ठिकाणी दाखवतोय की कशा पद्धतीने वाऱ्याचा वेग जो आहे तो अतिशय प्रचंड या ठिकाणी पाहायला मिळतोय आहे। वाऱ्याबरोबरच जे पावसाचं प्रमाण आहे ते काहीसं तरी कमी असलं पण वाऱ्याचा वेग जो आहे तो खूप प्रचंड आपल्याला पाहायला मिळतोय। हा गेटवेचा परिसर आहे आणि गेटवेच्या परिसरामध्ये समुद्राच्या ज्या लाटा आहेत त्या आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं हा गेटवेचा संपूर्ण परिसर आहे आणि लाटा ज्या भयावह आहेत त्या आपण पाहतो आहे। हा संपूर्ण मुख्य रस्ता जो आहे त्या मुख्य रस्त्याच्या वर पाणी येताना आपल्याला पाहायला मिळतं। जवळपास 20 मीटरच्या पेक्षा देखील जास्त हाईट जी आहे ती या ठिकाणी समुद्राची आपल्याला वर आहे आणि त्या भागातून थेट लाटा ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात। आणि प्रफुल्ल, नेमकी 3:44 ला भरतीची वेळ सुद्धा सांगण्यात आली होती। सुवर्णा,
अगदी आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे गेटवेच्या परिसरामध्ये आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही अंगावर काटा आणणारी दृश्य आपण बघतोय. एक तर 3:44 भरतीची वेळ, त्यात 120 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगानं वारं वाहत आहे आणि पाऊस जरी आत्ता रिमझिम पडत असला तरी पुढचे 1-2 तास मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता व्यक्त होते. लाटा ज्या किनाऱ्यावर थडकत आहेत त्याच्यावरून आपण अंदाज करू शकतो की किती भयावह परिस्थिती आहे. प्रफुल्ल, सुरक्षिततेसाठी किंवा सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून काय काय करण्यात आलेलं आहे महापालिकेकडून आणि काय सूचना नागरिकांना केल्या जात आहेत? सुवर्ण, आपण जर पाहिलं तर दक्षिण मुंबईमध्ये जवळपास सर्व रस्ते जे आहेत ते पूर्णपणे बंद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी झाडं देखील कोसळलेली आहेत आणि जो आता गेटवेचा संपूर्ण परिसर आहे तो देखील पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि पोलीस दल जे आहे ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे आणि ह्या संपूर्ण परिसरामध्ये कोणालाही येऊ दिलं जात नाहीये. कारण समुद्राच्या लाटांची जी धडकतायत, किनाऱ्यावर धडकतायत, त्याचा वेग जो आहे तो खूप मोठा असल्यामुळे या ठिकाणी नागरिकांना पूर्णपणे बंदी जी आहे ती घालण्यात आलेली आहे. आणि दक्षिण मुंबईतल्या म्हणजे आपण जर जे फ्लायओव्हर पासून जर पाहिलं तर जे फ्लायओव्हरच्या खाली देखील पूर्ण पाणी जे आहे ते साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि मुंबईचा जो आपण किनाऱ्यालगतचा भाग आहे नेरिमन पॉइंट, त्या ठिकाणी देखील अनेक झाडं जी आहेत ती कोसळलेली आहेत. त्यामुळे हा संपूर्ण रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे. आपण वेग हा पाहू शकतो चित्रामध्ये की कशा पद्धतीनं वेग जो आहे तो वाऱ्याला आणि पावसाला या ठिकाणी आपण चित्रामध्ये पाहू शकतो की कशा पद्धतीने वेग जो आहे तो दिसतो आहे. सुवर्णा, नक्की वारं 120 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगानं वाहणार आहे, त्यात मुसळधार पाऊस. याचा फटका एखाद्याला बसला तर तो त्याचा किती तडाखा बसेल याची कल्पनाच आपण फक्त प्रफुल्ल करू शकतो. आणि गेटवे ऑफ इंडिया आणि म्हणजे गेटवे ऑफ इंडियाचा बरोबर तो परिसर आणि हॉटेल यांच्या मधला जो परिसर आहे तिथे सुद्धा पाणी भरलंय असं कळतंय. प्रफुल्ल, सुवर्ण, आता जर तू पाहिलं तर आता हा गेटवेचा जो किनारा आहे त्या किनाऱ्याच्या वर जो रोड आहे त्या रस्त्यावर हे पाणी जे आहे ते तुंबायला सुरुवात झालेली आहे आणि कारण की इकडनं जाणारे जे गटारीतलं पाणी आहे ते देखील पूर्णपणे बंद असल्यामुळे ते पाणी आणि त्याचबरोबर समुद्रातलं येणारं जे लाटांचं पाणी आहे ते देखील या संपूर्ण परिसरामध्ये साचायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे पूर्ण परिसर जो आहे तो जलमय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे प्रफुल्ल, आजच्या घडीला आपल्याला असं म्हणावं लागेल की कोरोनामुळे निर्बंध कडक करण्यात आलेले होते तरी सुद्धा मुंबई थांबलेली बघायला मिळाली नाही. आज मात्र तोतकेमुळे मुंबई थांबली आहे चक्क आणि दक्षिण मुंबई तर प्रामुख्याने. दक्षिण मुंबई आणि त्याचबरोबर वेस्टर्न सबब ज्याला आपण म्हणतो की अतिशय जो समुद्र किनाऱ्याला लागून भाग आहे त्या भागामध्ये तर पावसाने आणि वाऱ्याने पूर्णपणे कहर केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. सुवर्ण, जवळपास ह्या 3 तासामध्ये 110 ते 120 मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ती वेस्टर्न सबबमध्ये झाल्याची आपल्याला पाहायला मिळते आणि वाऱ्याचा वेग देखील इतका प्रचंड आहे की त्याच एकूण जो संपूर्ण परिसर आहे त्यामध्ये अनेक झाडं जी आहेत ती पडलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि निश्चित आणखी यामध्ये भर जी आहे ती वाऱ्याची आणि पावसाची राहील असं हवामान विभागाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रफुल्ल, कोरोनाचे नियम पाळा असं सांगितलं तर ते पाळताना नागरिक दिसत नाहीत. आता सुद्धा तुझ्या व्हिज्युअल्स मध्ये समुद्राच्या काठावर जवळ गेलेली दोघं आपल्याला बघायला मिळत होती. म्हणजे कितीही नियम पाळा, काळजी घ्या, आता पुढचे 2 तास अतिमुसळधार पाऊस आहे, 120 किलोमीटर प्रति तास वेगानं वारं वाहणार आहे असं सांगून सुद्धा काही असे नागरिक आहेत, काही असे महाभाग ज्यांना म्हणायला हवं असे महाभाग आहेत जे हे नियम पाळत नाहीयेत. प्रफुल्ल, सुवर्ण, अगदी आपण जर पाहिलं तर नागरिक हे जे आहे ते सुरक्षेसाठी या संपूर्ण भागामध्ये जी तैनात करण्यात आलेली आहे तर हा संपूर्ण परिसर जो आहे या ठिकाणी रेडिओ क्लबचा हा परिसर आहे आणि रेडिओ क्लबच्या परिसरातील काही कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी आहेत पण सुरक्षेचे नियम जे आहे ते पाहताना कोणीही दिसत नाहीये. कारण या संपूर्ण भागात जरी पोलीस बंदोबस्त लावला असला तरी ही जी 2 जी आपल्याला नागरिक दिसतात ती रेडिओ क्लबच्या इथली कर्मचारी जी आहेत ती या ठिकाणी आहेत आणि त्यांना देखील पोलिसांनी वारंवार बजावलाय आणि तरी देखील पावसाचा जो एकूण जो वेग पाहता यांना कितीही जरी आपण हे केलं तरी देखील त्यांची मानसिकता जी आहे ती ऐकण्यासारखी दिसत नाहीये. नक्की
हे असं एखादा दुसरा मग तिसरा असं बघून बघून खरं गर्दी वाढते, अशी परिस्थिती उद्भवायला नको आहे। वारंवार महापालिका सूचना करते, पोलीस सूचना करत आहेत। आजची परिस्थिती थोडी तणावाची आहे, बिकट आहे। एका बाजूला आपण बघतोय की 3:44 ला भरती झाली आहे, त्यामुळे त्याचा परिणाम एक 5, 5:30, 6 पर्यंत असणार आहे। त्यात तोतकेचा परिणाम किनारपट्टी भागामध्ये, मुंबईच्या आणि उपनगराच्या भागांमध्ये बघायला मिळतोय। अतिमुसळधार पावसाचा इशारा विभागानं दिलेला आहे, हवामान विभागानं। त्यात 120 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगानं वारं वाहतंय। दृश्यमानता सुद्धा नाहीये, प्रफुल्ल दृश्यमानता सुद्धा दिसत नाहीये। सुवर्ण, परत एकदा विचार। दृश्यमानता जे वातावरण बघायला मिळतंय, थोड्या अंतरावरचं सुद्धा दिसू शकत नाही, अशी परिस्थिती आहे। अगदी खरं आहे सुवर्ण। आता जवळपास जी दृश्यमानता आहे ती अतिशय कमी झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते, कारण वारा आणि त्याचबरोबर आकाश जे ढग भरून आलेले असल्यामुळे पावसाचं आणि याचं प्रमाण असल्यामुळे दृश्यमानता जी आहे ती खूप कमी प्रमाणात या ठिकाणी दिसते। कारण जवळचं देखील जास्त दिसू शकत नाहीये, कारण खूप प्रकाश जो आहे तो कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि आणखी जर थोडा वेळ गेला तर पूर्ण काळोख जो आहे तो या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळेल। नक्की प्रफुल्ल, आभार ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल। तुम्ही आणि व्हिडिओ जर्नलिस्ट तुम्ही सुद्धा आपापली काळजी घ्या। वातावरण आपण बघतोय, भयावह वातावरण आहे। या तोतकेचा परिणाम आपल्याला मुंबई, दक्षिण मुंबई प्रामुख्याने आणि उपनगरामध्ये बघायला मिळतोय। मुंबईमध्ये कुठे कुठे पावसाने जोरदार हजेरी लावली आणि झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या, त्यावर आपण नजर टाकूया। मंत्रालय परिसरामध्ये झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या। मुसळधार पाऊस तर दिवसभर सुरूच होता। गेटवे ऑफ इंडियाचा भाग, जिथं पाणीही साचलेलं आहे। मुसळधार पाऊस सकाळपासून सुरू आहे, काही ठिकाणी झाडंही कोसळल्याचं समोर आलं। मंत्रालय, गेटवे ऑफ इंडिया साधारणपणे दक्षिण मुंबईचा हा भाग, जिथे झाडं पडण्याच्या घटना घडल्या। पेडर रोडमध्ये मुसळधार पाऊस सकाळपासून होता, काही ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत। जे रुग्णालयामध्ये फ्लायओव्हरच्या खाली पाणी भरलेलं होतं, रस्त्याच्या दुतर्फा तर पाणी भरलंच होतं, पण मध्यभागी सुद्धा चांगलंच पाणी साचलेलं होतं। जे रुग्णालयानंतर वांद्रे वरळी सी लिंक बंद करण्यात आलेला होता। मुसळधार पाऊस वांद्रे वरळी सी लिंकवर होतो आहे, त्यामुळे तो काही काळासाठी बंद करण्यात आलेला आहे। दादरच्या भागामध्ये, दादर हा खरं तर मराठमोळा रहिवासी भाग आहे, पण तिथं खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं रस्त्यावर बघायला मिळालं। मुसळधार पावसाचा इशारा तर दिलाच गेला। माहीममध्ये सुद्धा, दादर बरोबर माहीममध्ये सुद्धा अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचलेलं होतं। मुसळधार पाऊस सकाळपासून सुरू आहे। अंधेरी सबवे हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला होता। अंधेरी सबवे सुद्धा पाण्याने भरलेला आहे। खरं तर अंधेरी सबवेमध्ये 1-2 तास सलग पाऊस पडला तरी लगेच पाणी भरतं आणि तो सबवे बंद करावा लागतो। अंधेरी आणि मालाड हे दोन्ही सबवे बंद करावे लागलेले आहेत। काही तासासाठी वाहतूक बंद केलेली आहे मालाड आणि अंधेरी सबवे या भागातली। घाटकोपरमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडला, त्यामुळे म्हणजे वारं जे वाहतंय, वादळी वारं जे वाहतंय, त्याने अनेक झाडं उन्मळून पडली। काही झाडं तर गाड्यांवर पडून गाड्यांचं नुकसान सुद्धा झालं। घाटकोपरमधली ही गोष्ट। तर घाटकोपर चेंबूरमध्ये सुद्धा तोच प्रकार बघायला मिळाला। मुसळधार पाऊस तर सकाळी 6-7 वाजल्यापासून सुरूच होता। काही वेळेला रिपरिप पावसाची, तर काही वेळेला मुसळधार पाऊस। चेंबूर कुर्ला इथल्या काही भागांमध्ये पाणीही साचलं होतं। वाहतूक दुसऱ्या रस्त्यांवरून वळवावी लागली, तर झाडं सुद्धा उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या। तोतके या चक्रीवादळाचा तडाखा मुंबईच्या ट्रॉम्बे जेट्टीला सुद्धा बसला। या ठिकाणी सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस आणि उसळणाऱ्या मोठ्या लाटांमुळे काही बोटींचं नुकसान झालं। या वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याकरता स्थानिक खासदार राहुल शेवाळे हे त्या ठिकाणी पोहोचले। ट्रॉम्बे कोळीवाडा इथं त्यांनी भेट दिली आणि कोळी बांधवांशी संवाद साधला, परिस्थितीचा आढावा घेतला, त्यांच्या नुकसानीचं काय त्यांचं नुकसान झालेलं त्याच्याविषयीची जाणीव करून घेतली। तर मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी पालिकेच्या कंट्रोल रूममध्ये जाऊन मुंबईच्या परिस्थितीचा आढावा घेतला। पावसाचा संभाव्य धोका लक्षात घेता मुंबईत 3 जम्बो कोविड सेंटर्स रिकामी करण्यात आली। केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात योग्य समन्वय साधला जातोय, असं ते म्हणाले।
परिस्थिती आपण बघताय की आपण हाताळत आहोत सगळीकडे. काही झाडं पडलेली आहेत मुंबईभरात. कॅज्युअलिटीज तशा नाहीत कारण लोकांनी घरी राहिलेले आहेत किंवा सांभाळून फिरत आहेत. महत्त्वाची गोष्ट एकच आहे की पुढच्या काही तासांमध्ये पण पाऊस वाढण्याची शक्यता आहे. वादळ गुजरातच्या दिशेला चाललेलं आहे. तरी देखील आपण सगळ्यांनीच सावध राहावं कारण कोकणपट्टा असेल, पूर्ण मुंबईचं असेल, पालघर असेल, रायगड असेल, सगळीकडे आपण ह्या गेल्या एका आठवड्यात तयारी करत आहोत, पूर्वतयारी करत आहोत. CM साहेब आहेत, DCM साहेब हे सगळेच ह्या कामात बैठक घेत होते आणि सतत आता फोनवर कलेक्टरशी बोलत आहेत. अर्थात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये याच्यावर सतत एक आठवडा चर्चा होती आणि एकमेकांना जे काही इशारे चुकीचे शब्द होते पण महत्त्वाची माहिती असती ते देत आहेत आणि अर्थात सहकार्य सुरू आहे. एक कारण ह्याच्यात ॲडमिनिस्ट्रेटिव्हली आपण बघायला पाहिजे. कुठेही कोणी पक्ष आणत नाही आहे. PM साहेब, CM साहेब, होम मिनिस्टर असतील, DCM साहेब असतील, हे सगळेच केंद्र आणि राज्याचे एकमेकांशी कोऑर्डिनेट करून आपण काम करत आहोत. NDRF आहे, SDRF आहे, आपले सगळे जी यंत्रणा आहे, पोलिसांची आहे, महापालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत, कलेक्टर्स आहेत, हे सगळे एकत्र काम करतात. मुंबईमध्ये तुफान पाऊस झाल्यानं किंबहुना तो सुरू असल्यानं अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं बघायला मिळतंय. सखल भागात पाणी साचलेलं आहे. मुंबईतील जे रुग्णालय चौकात पाणी साचलेलं होतं. दादर आणि माहीम परिसरात सुद्धा पाणी साचलेलं होतं. ही तिन्ही ठिकाणची दृश्य साधारणपणे 1-2 तासापूर्वीची ही दृश्य आहेत. पण अजून सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे आणि सखल भागामध्ये तर पाणी साचलेलंच आहे. जे रुग्णालय परिसरातली फ्लायओव्हरच्या खालची चौकातली, ज्याला जे रुग्णालय चौक म्हणतो, तिथली दृश्य एका विंडोमध्ये आपण बघताय जिथं पाणी साचलेलं आहे. वाहतूक वेगळ्या रस्त्यांनी वळवावी लागलेली आहे. दादरचा आणि माहीमचा भाग जिथे पाणी साचलं आणि वाहतुकीवर परिणाम झाला. मुंबई जवळचं उपनगर मुंब्र्यामधून ही महत्त्वाची बातमी आहे. मुंब्र्यामध्ये नाल्याचं पाणी रस्त्यावर आलं. नाल्यातील घाण कचरा सगळा रस्त्यावर आला. गाड्या पाण्यावर तरंगताना बघायला मिळाल्या. मुंब्र्यातील शैलेश नगर मधली ही घटना आहे. ही दृश्य खरोखर अचंबित करणारी आहेत, अंगावर काटा आणणारी आहेत आणि त्याच वेळेला एखाद्याला घाण वाटावी अशी ही दृश्य आहेत. नाल्याचं सगळं पाणी रस्त्यावर आलं, त्यामुळे सगळं घाण पाणी, सगळा घाण कचरा रस्त्यावर आला आणि काही गाड्या तर पाण्यामुळे या पाण्यावर तरंगताना सुद्धा बघायला मिळाल्या. मुंब्रा आजूबाजूचा परिसर, नाल्याचं पाणी रस्त्यावर आल्याची ही दृश्य. डोंबिवलीमध्ये ओव्हरहेड वायरवर झाड पडलं. तारांवर झाड पडल्यामुळे झाडाला आग लागली. एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपण पाहणार आहात. डोंबिवली रेल्वे स्थानकानजीक 6व्या ट्रॅकवरील ओव्हरहेड वायरवर झाड कोसळलं. तोतके या चक्रीवादळाचा परिणाम कल्याण डोंबिवलीत सकाळपासूनच जाणवतोय. मुसळधार पाऊस तर पडतोच आहे, पण साधारणपणे 3:30-4च्या दरम्यानची ही घटना की एक झाड उन्मळून पडलं. वाऱ्यामुळे, वादळी वारा आणि पावसामुळे झाड उन्मळून पडलं. ते वायर्सवर पडलं. ओव्हरहेड वायरवर पडून पूर्ण झाड जळून खाक झालं. आपण थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी बोलण्याकरता. अजित, मुंब्र्यामध्ये सगळं नाल्याचं पाणी रस्त्यावर आलं. कल्याण डोंबिवलीला सगळा पावसाचा फटका बसलाय. सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी वीज पण खंडित झाली आहे. कळवा, मुंब्रा हा सगळा भाग आहे, तिथं वीज खंडित झालेली आहे सकाळपासून. आणि आपण बघतोय हे जे झाड ओव्हरहेड वायरवर पडलं आणि आग लागल्याची घटना घडली. या सगळ्या ठाणे परिसरातल्या घटनांविषयी काय सांगशील? आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या संपर्कात आहेत. ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये म्हणजे कल्याण डोंबिवली असेल, कळवा, मुंब्राचा परिसर असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत. एकतर मुसळधार पाऊस काल रात्रीपासून सुरू आहे. आज सकाळी सुद्धा कधी रिपरिप पाऊस पडतोय, कधी मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी तर साचलेलंच आहे. पण झाड उन्मळून पडणे, झाड ओव्हरहेड वायरवर पडल्यामुळे आग लागली झाडाला, अशी घटना कल्याण डोंबिवली परिसरामध्ये म्हणजे डोंबिवलीच्या खरं तर परिसरामध्ये घडली आहे. कळवा, मुंब्रा या परिसरामध्ये काही ठिकाणी सकाळपासून लाईटही गेलेल्या आहेत. आणि मुंब्र्यातली ही दृश्य आता आपण बघतोय. नाल्याचं सगळं पाणी रस्त्यावर आलं. ते घाणेरडं पाणी, दुर्गंधीयुक्त पाणी सगळं रस्त्यावर वाहतंय. हे पाणी रस्त्यावर आल्यामुळे कचरा तर रस्त्यावर आलाच, पण काही गाड्या सुद्धा या पाण्यामुळे तरंगताना बघायला मिळाल्या. नाल्याचं सगळं पाणी रस्त्यावर आलं म्हणजे रहिवासी भागाला सुद्धा याचा त्रास सहन करावा लागत असेल. मुंब्र्यातली ही दृश्य
ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा किंवा कल्याण डोंबिवली या सगळ्या ठिकाणी तोतके या वादळाचा फटका बसला, तो कसा बसला, त्याचे कसे परिणाम बघायला मिळाले, म्हणजे वीज गायब होणं, अनेक भागांमध्ये पाणी साचणं, देखा 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 आज भी हिल रहा है। या सगळ्या माय गॉड ये गिरेगा लगता है। घडामोडी आपण बघतोय. हे कल्याणचं तिकीट घर आपल्याला बघायला मिळत आहे. कल्याणच्या तिकीट घराची पडझड झालेली आहे. वादळी वारं इतकं प्रचंड वाहतंय की कल्याणच्या तिकीट घराची ही परिस्थिती बघून तुमच्या लक्षात येईल की वादळी वारं वाहतंय. 120 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगानं वारं वाहतंय. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे पुन्हा आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. अजित, भयंकर परिस्थिती आहे. कल्याण, डोंबिवली, दिवा, कळवा, मुंब्रा या सगळ्या ठिकाणी वीज गायब होणे, झाड ओव्हरहेड वायरवर पडून आग लागणे आणि कल्याणच्या तिकीट घराची परिस्थिती तर भयावह. सुवर्ण, एकंदर ठाणे जिल्ह्याचं पाहिलं तर आपण ठाणे, कळवा, मुंब्रा, पुढे डोंबिवली, दिवा हा सगळा परिसर आहे. या परिसराला देखील टोकते या वादळाचा तडाखा बसलेला आहे. आज सकाळपासून जवळपास 50 पेक्षा जास्त झाडं जी आहेत ती ठाणे शहरात पडलेली आहेत. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता, ठिकठिकाणी पाणी भरलं होतं. याच बरोबरीनं जर आपण पाहिलं तर ठाण्याच्या हद्दीमधलं त्याच पद्धतीनं डोंबिवलीच्या वेशीवर असलेलं देसाई नाका जो आहे तिथं एक भलं मोठं लोखंडी होल्डिंग जे आहे ते एका टॅम्पवर पडलं आणि सुदैवानं याच्यामध्ये जे चालक आणि त्याच्या बाजूला असलेला व्यक्ती जो होता तो बचावलेला आहे. मात्र याच्यामध्ये एक जण गंभीर आहेत. तर दुसरीकडे आपण कल्याण रेल्वे स्थानकावरची जे तिकीट काउंटर आहे, रिझर्वेशन काउंटर जे आहे त्याचं दृश्य जर पाहिलं तर वारा इतका जोराने येतोय त्या भागामध्ये आणि मोठा हॉल असल्यामुळे त्याच पद्धतीनं जे रिझर्वेशन काउंटर जे आहे ते आधांतरी बांधण्यात आलेलं आहे, नंतर बांधण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्याची वरची पीओपी जी आहे त्या पीओपीचे छत जे आहे ते पूर्णपणे पडलेलं आहे. त्या तिथल्या काही स्टाफने एक व्हिडिओ काढला होता जो आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की जो काउंटर आहे तो पूर्णपणे तिरका होतोय, हलतोय. म्हणजे कुठेतरी ह्या सगळ्या टोकते जो वादळ आहे त्या तडाखा तिकडे देखील बसलेला आहे. डोंबिवलीत एक झाड उन्मळून पडलं होतं ओव्हरहेड वायरवरती आणि ते जळत होतं. मोठ्या प्रमाणात आगी निघत होत्या, ठिणग्या पडत होत्या आणि अजूनही त्या जी वायर तुटलेली आहे त्याचं काम दुरुस्त अजूनही सुरू आहे. मुंब्र्यामध्ये घटना जर पाहिली तर मुंब्रा शहर जे आहे ते अर्ध शहर संपूर्ण डोंगरावरती वसलेलं आहे. डोंगरामध्ये सकाळपासून जो पाऊस पडतो यामुळे डोंगरातील जे पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या नाल्यांमध्ये आणि ज्या गल्ल्या आहेत त्या गल्ल्यांमधून येत आहे. पण नाले सफाई अजूनपर्यंत न झाल्यामुळे सगळं पाणी एका ठिकाणी सकाळपर्यंत तुंबलं. पण दुपारी 1 ते 3 दरम्यान जो मोठा पाऊस आला या पावसादरम्यान जे पाणी आहे ते जोरात संपूर्ण नाल्यांमध्ये घुसलं आणि ते नाले सफाई न झाल्यामुळे पाण्याला शेवटी कुठेतरी वाट मिळेल नाही हे पाहता पाणी जे आहे ते रस्त्यावरती बाहेर आलं. जर दृश्य पाहिलं तर नाल्यातलं काळं पाणी, घाण पाणी, त्याच्यामध्ये अतिशय घाणेरड्या वस्तू होत्या. या सर्व वस्तू ज्या आहेत त्या रस्त्यावरती आल्या. पाण्याचा प्रवाह इतका होता की एक 4 चाकी वाहन जे आहे ते पुढे जाऊन रिक्षाला धडकतं. या पाण्यामुळे तरंगून पुढे जाऊन रिक्षाला धडकतं आणि तिथे ते वाहन जे आहे मधल्यामध्ये रस्त्यावरती अडकतं. खरं हे सगळं दृश्यांमध्ये बघायला मिळते आणि खरोखर भीतीदायक परिस्थिती आहे. कल्याण डोंबिवली महापालिका असो किंवा ठाण्याचा महापालिका प्रशासन असो, त्यांनी तोतकेच्या पार्श्वभूमीवर अजित काय काळजी घेतलेली होती आणि ती परिपूर्ण होती असं बघायला मिळतंय का? तू काय अपडेट देशील? तर आपण सुरुवातीला ठाण्याबद्दल बोललो तर ठाणे आपत्ती व्यवस्थापन कार्यालय जे आहे त्या ठिकाणी स्वतः ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत बिपिन शर्मा हे स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्यांनी संपूर्ण आढावा घेतला होता. ज्यावेळी मुळात 1 ते 3 या दरम्यान जोरदार वारा येणार होता, जोरदार पाऊस येणार होता. ही जी वेळ दिली होती या वेळेमध्ये स्वतः जे आयुक्त आहेत बिपिन शर्मा हे ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षात बसले होते. ठाणे महानगरपालिकेचं आपत्ती व्यवस्थापन असेल, ठाणे महानगरपालिकेची स्वतंत्र TDRF NDRFच्या धर्तीवर जी बनवण्यात आली होती ही संपूर्ण यंत्रणा जी आहे ती संपूर्ण ठाणेभर फिरत होती. ज्या ठिकाणी झाडं पडलेली आहेत त्या ठिकाणी तात्काळ जाऊन ती झाडं कापून रस्ता मोकळं करणं किंवा कोणत्याही पद्धतीनं लोकांना त्रास होऊ नये अशा पद्धतीनं ज्या घटना घडलेल्या तिथून सर्व ज्या झाडं पडलेली असतील किंवा इतर ठिकाणी पत्रे पडलेले आहेत, काही ठिकाणी स्टँड पडलेले आहेत, काही ठिकाणी गाड्यांचे अपघात झाले आहेत, हे सर्व हटवण्याचं काम केलं. कल्याण डोंबिवलीचं पाहिलं तर विशेष अशी व्यवस्था नाहीये, पण जितकी व्यवस्था आहे, जी टोकडी व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेत देखील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने त्यांचं काम करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. सुदैवानं फक्त काही अर्धा ते 1 तास फक्त कल्याण डोंबिवलीमध्ये
लाईट गेली होती, पण नंतर ती लाईट पुन्हा आलेली आहे. नक्की. मात्र आणि अजून सुद्धा काही भागामध्ये वीज गायब आहे, येते जाते अशी परिस्थिती आहे आणि पुढचे काही तास अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा मुंबई आणि परिसरामध्ये देण्यात आलेला आहे. अजित, तुर्तास आभार ठाणे आणि परिसरातल्या सगळ्या अपडेट्स दिल्याबद्दल. एक छोटासा ब्रेक घेऊ, बुलेटिनमध्ये काही क्षणात लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पुन्हा एकदा स्वागत. आपण सगळ्यात तोकते या चक्रीवादळाने जो तडाखा मुंबई आणि उपनगराला बसलेला आहे त्याच्याविषयीच्या बातम्या बघतोय. महत्त्वाची बातमी येते, मुंबईला तोकते चक्रीवादळाचा तडाखा बसलेला आहे. मुंबईत समुद्रकिनारी उंच लाटा बघायला मिळत आहेत. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर नागरिकांनी जाऊ नका असं आवाहन पालिकेनं केलं आहे. मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. साधारण 120 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगानं वारं वाहणार आहे. पुढचे 1-2 तास हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. ही दृश्य मरीन ड्राईव्ह इथली आहेत. मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये लाटा किती उंच उसळत आहेत आणि त्या किनाऱ्याला येऊन धडकत आहेत याची ही अत्यंत बोलकी दृश्य. मुंबई चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी जोरदार पाऊस आणि वारा सुरू आहे. आता मरीन ड्राईव्ह या परिसरामध्ये आहे. पावसाळ्यामध्ये ज्याप्रमाणे समुद्राच्या उंच लाटा दिसतात तशा इथे लाटा उंच दिसत आहेत. आपण दूरवर जर पाहिलं तर इथली दृश्य आपणास दिसतात की मुसळधार लाटा इथे जोरदार दिसत आहेत आणि वारासुद्धा जोरदार सुसाटाने वाहतोय. एकूणच मुंबईमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये आज प्रचंड मुसळधार पाऊस पडतोय. अनेक ठिकाणी पाणीसुद्धा साचलेलं आहे, त्यामुळे समुद्राला सुद्धा उधाण आलेलं आहे. अनेक भागांमध्ये आपण जर पाहिलं तर इथे आता आपल्याला माहिती आहे की कोस्टल रोडचं काम सुरू आहे, यामुळे भराव आधीच टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या लाटा दिसत आहेत. एकूणच जर परिस्थिती पाहिली तर मुंबईत आज दिवसभर असाच पाऊस आणि वारा राहील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुंबईजवळचं उपनगर उल्हासनगरमध्ये रिक्षावर झाड कोसळल्याची घटना घडली. झाड कोसळल्यानं 2 जण गंभीर जखमी झाले. झाड कोसळून रिक्षातील प्रवाशाचा मृत्यूही झाला. उल्हासनगरच्या गांधी रोड जवळची ही घटना आहे. घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. ठिकठिकाणी पाणी साचल्याचं सुद्धा बघायला मिळालं. ही जी दृश्य आहेत ही बघतोय आपण. क्रेनच्या सहाय्याने झाड रिक्षावरून बाजूला करण्याचं काम सुरू आहे, पण दोघांना वाचवण्यात यश आलं. एका प्रवाशाचा मात्र मृत्यू झाला. आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांच्याकडे. गणेश, आज मुसळधार पाऊस सकाळपासूनच किंबहुना काल रात्रीपासूनच सगळ्या उपनगरांमध्ये बघायला मिळत होता. उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या सगळ्या ठिकाणची काय परिस्थिती आहे? वीज गायब झाल्याच्या घटना सुद्धा घडल्यात, तर त्या अनुषंगाने सुद्धा काय अपडेट आहे? सुवर्ण, अगदी बरोबर आहे की उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर ही ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाची शहरं आहेत आणि या शहरांमध्ये रात्रीपासून जो सोसाट्याचा वारा सुटला होता त्याच्यामुळे अनेक झाडं जी आहेत ती उन्मळून पडलेली आहेत. बदलापूर शहरामध्ये एकाच दिवसामध्ये जवळजवळ 24पेक्षा अधिक झाडं उन्मळून पडलेत, तर अंबरनाथ शहरामध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये 70पेक्षा अधिक झाडं जी आहेत, मोठाली झाडं ती उन्मळून पडलेत. उल्हासनगर शहरातील आजचा आकडा जो आहे तो 30च्या पलीकडचा आहे. अंबरनाथ शहरामध्ये प्रकाशनगर असेल, खुंटवली असेल किंवा कमलाकर नगर असेल, या तीनही भागांमध्ये जी मोठी झाडं होती ती घरांवर पडलेली आहेत आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याचबरोबर उल्हासनगर शहरातली आजची जी दुर्घटना आहे त्याच्यामध्ये एका रिक्षावर एक मोठं झाड उन्मळून पडलं आणि त्याच्यामध्ये एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आणि त्याच्यामध्ये 2 जण जखमी आहेत. जखमींना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. तर मुरबाड परिसराचा जर विचार केला तर ग्रामीण भागाला या वादळाचा एवढा मोठा फटका बसलेला नाही आहे असं जाणवते ठाणे जिल्ह्यामध्ये, कारण मुरबाड शहरामध्ये अवघे 10 ते 15 झाडं उन्मळून पडलेत आणि मोजक्या किरकोळ घरांचं नुकसान झालेलं आहे अशी माहिती तहसीलदारांनी दिलेली आहे. मात्र मुंबईचा जो धोका आहे आज 8 वाजल्यापासून जे चक्रीवादळ धडकणार आहे त्याच्यामुळे या उपनगरांमध्ये देखील सतर्कता राहिली पाहिजे अशा प्रकारचं आवाहन प्रशासनाकडनं केलं गेलंय. नागरिकांनी शक्य असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका असं सांगितलं जातं. नक्की गणेश, धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. पुन्हा एक छोटासा ब्रेक, लगेच भेटतोय. पहा फक्त न्यूज 18. एक महत्त्वाची बातमी आहे. पालघरमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. समुद्रकिनारी पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय. हवेचा वेगही प्रचंड झालेला आहे.
काही वेळापूर्वीच इशारा देण्यात आलाय हवामान विभागाकडून की 120 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगानं मुंबई आणि परिसरामध्ये वारं वाहील। पालघरमधून ही ब्रेकिंग न्यूज येते। पालघरमध्ये पावसाचा जोरही वाढलेला आहे आणि हवेचा वेगही प्रचंड झालेला आहे। किनाऱ्यावरील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। पालघर जिल्ह्यात समुद्र किनारी पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय। हवेचा देखील वेग वाढलाय। समुद्र किनाऱ्यावरील नागरिकांना स्थलांतरित करावं लागलेलं आहे, सुरक्षित स्थळी नेलं गेलेलं आहे। जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। पालघरच्या समुद्रकिनारी जे राहतात त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून स्थलांतरित केलं गेलंय, कारण वारा तर प्रचंड आहेच। आजूबाजूची झाडं घरांवर पडू शकतात वाऱ्याच्या वेगामुळे आणि अर्थात लाटा सुद्धा प्रचंड मोठ्या येत आहेत, त्यामुळे त्याचंही पाणी, समुद्राचंही पाणी आतमध्ये घुसू शकतं। आमचे प्रतिनिधी विजय राऊत यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। विजय, पालघर मधली आता काय परिस्थिती? वाऱ्याचा वेगही वाढलाय आणि मुसळधार पाऊसही सुरू झालाय। नक्कीच सकाळी 11 वाजल्यापासून या ठिकाणी पाऊस चालू झाला होता, पण गेल्या 2 तासापासून पाऊस जो आहे, पावसाचा जोर जो आहे तो आपल्याला वाढलेला पाहायला मिळतोय। वाऱ्याचा वेग देखील वाढलेला आहे। समुद्र किनारी जेवढी घरं आहेत त्यांना देखील घरातल्या काही नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। जिल्हा प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन जे आहे ते खबरदारी उपाययोजना या ठिकाणी करताना पाहायला मिळते। परंतु वाऱ्याचा वेग आणि पावसाचा वेग बघितला आपण तर प्रचंड वाढलेला पाहायला मिळतोय, कारण मगाशीच आम्ही ज्यावेळेस आपण आपली टीम जी आहे कव्हर करायला गेली असल्यानंतर 2 छत्र जे आहेत आपल्या उडून गेले आहेत, अनेक झाडं जे आहेत ते पडलेले पाहायला मिळतात। एवढा वाऱ्याचा वेग जो आहे तो आपण बाहेर पण उभा राहू शकत नाही, एवढा वाऱ्याचा वेग आपल्याला वाढलेला पाहायला मिळतोय। आणि पावसाचा जो प्रमाण जे आहे म्हणजे धो असा पाऊस पडतो, जसा पावसाळ्यात पाऊस पडतो तसा पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। समुद्र किनाऱ्याच्या जेवढी घरं आहेत तिथल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जे आहे ते हलवण्यात आलेलं आहे आणि जिल्हा प्रशासनाकडनं सतर्कता इशारा तो कालच देण्यात आला होता, परंतु जेवढी काही समुद्र किनारी घरं आहेत त्या नागरिकांना देखील या ठिकाणी सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेला आहे। परंतु गेल्या 2 तासापासून मुसळधार असा पाऊस जो आहे तो पालघर जिल्ह्यामध्ये पडताना पाहायला मिळतोय आणि समुद्र किनारा जो आहे म्हणजे गुजरात पासून जर बघितलं वसईपर्यंत तर पूर्णपणे पावसाचा जो प्रमाण जे आहे ते वाढताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि वाऱ्याचा वेग जो आहे तो आपल्याला या ठिकाणी वाढलेला पाहायला मिळतो। त्यामुळे समुद्र किनारा असेल किंवा गावाच्या बाहेर देखील आणि या ग्रामीण भागात देखील याचा फटका जो आपल्याला बसताना पाहायला मिळतोय। छत्री असेल किंवा सायकल असेल किंवा मोटरसायकलवर ते माणूस देखील जाऊ शकत नाही, एवढा त्याचा वेग जो आहे तो वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। वर्षा, नक्की विजय, आभार ही माहिती दिल्याबद्दल। पालघर नंतर विरारमधून आपण बातम्या बघूया, अपडेट बघूया। येत्या 3 तासात वादळी वारं वाहण्याची शक्यता व्यक्त केली जाते। विरारमधून हे अपडेट येत आहे। वाऱ्याचा वेग आणि पाऊस वाढणार आहे असं स्पष्ट करण्यात आलंय। तसंच दुपारी भरती येणार होती, त्यामुळे सुद्धा विरारच्या परिसरामध्ये काळजी घ्या असं आवाहन करण्यात आलेलं होतं। पुढील 3 तास महत्त्वाचे आहेत। नागरिकांनी घराबाहेर पडू नका। कच्च्या घरात असलेल्यांनी नजीकच्या शाळेत जाऊन थांबा। विजेच्या खांबापासून आणि झाडं, चुनी, पुराणे वृक्ष जे असतात त्यापासून दूर राहा असं आवाहन करण्यात आलं होतं। तर या तोत्ते वादळामुळे नवी मुंबईत पाऊस झाला। नेरूळ, वाशी, ऐरोलीत जोरदार पाऊस सुरू झालेला आहे। खरं तर सकाळपासूनच नवी मुंबईमध्ये पाऊस कोसळतोय, पण आता तो अधिक वेगानं वाऱ्यासकट म्हणजे वारं वेगानं वाहत आहे आणि पाऊस सुद्धा मुसळधार पडतोय अशी परिस्थिती आहे। नेरूळ, वाशी आणि ऐरोली इथं मुसळधार पाऊस पुन्हा एकदा सुरू झालेला आहे, त्याची दृश्य आपण बघतो आहोत। नवी मुंबईतून तरी काही पाणी साचण्याच्या घटना अगदी तुरळक पण घडलेल्या नाहीत। नेरूळ, वाशी आणि ऐरोलीत जोरदार पाऊस मात्र पडतो आहे। झाडं सुद्धा वेगानं वाऱ्यासकट म्हणजे वाऱ्यासोबत हलताना बघायला मिळतात। म्हणजे जशी झाडं हलतायत त्याच्यावरून आपण अंदाज करू शकतो की किती वेगानं वारं वाहत आहे। रायगड पासून ते मुंबई उपनगर आणि पालघर पासून हा सगळा जो पट्टा आहे, या सगळ्या पट्ट्यामध्ये आता तोत्ते या वादळाचा तडाखा बसलेला आहे। नागरिकांनी सावध राहायचं आहे। गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात आलंय, कारण तुम्ही जरी समुद्रकिनारी राहत नसाल तरी सुद्धा मुसळधार पाऊस मात्र सुरू आहे। सखल भागांमध्ये पाणी साचणं, वीज गायब होणं अशा घटना घडतायत। कोरोनापासून सुद्धा सावधान राहा। या सगळ्या घडामोडींसह आत्ता इथंच थांबतोय। काही क्षणात ताज्या बातम्यांसह पुन्हा भेटू। पाहत फक्त न्यूज 18 लोकमत।